समीरचा फोन वाजला आणि त्याने खिशातून फोन बाहेर काढून मेसेज चेक केला. तो SMS बघून तो जागीच थिजला. त्याचे पाय भीतीने लटलटू लागले आणि प्रेझेंटेशन हॉलमध्येच तो चक्कर येऊन खाली कोसळला. त्याच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी त्याला घरी पोहोचवले. त्याची शुद्ध हरपली होती. त्याच्या घरच्यांनी डॉक्टरांना बोलावून घेतले. थोड्या वेळाने समीरला जाग आली तेव्हा त्याने आजूबाजूला पाहिले. तो त्याच्या बेडरूममध्ये होता. त्याची आई त्याच्याजवळच बसली होती. त्याला शुद्ध येताच तिने त्याची विचारपूस केली. काही हवं नको ते विचारलं. पण समीरने त्याला बरं वाटत असल्याचं सांगितलं आणि थोडा वेळ झोपेन असं सांगून त्याने झोपल्याचं नाटक केलं. खरं तर तो अजिबात ठीक नव्हता. त्याच्या मनात विचारांचं थैमान माजलं होतं आणि एका अनामिक भीतीचं मळप त्याच्या मनावर दाटलं होतं. येणाऱ्या संकटांच्या चाहुलीने तो हादरून गेला होता. आई खोलीच्या बाहेर जाताच त्याने अक्षदला फोन केला आणि थरथरत्या आवाजात तो त्याला म्हणाला, अक्षद, मला तो SMS आलाय. त्याचे हे शब्द ऐकून अक्षदलाही धक्का बसला आणि तो त्याला म्हणाला, तू काळजी करू नको, मी येतो तिकडे तुला भेटायला. समीरने फोन ठेवला आणि तो जुन्या विचारांत हरवून गेला आणि घडलेल्या घटनेबद्दल मनात पश्चाताप व्यक्त करू लागला. आजपासून 2 वर्षांपूर्वी समीर, गौरव, रुद्र आणि अक्षद रुद्रच्या 4 व्हीलरने त्यांचा मित्र मिहीरच्या लग्नाला जायला निघाले होते. तेव्हा तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मिहीर त्यांचा सिनियर होता, पण खूप जवळचा मित्र. अक्षद, समीर आणि गौरव रूम पार्टनर होते आणि रुद्र हा त्यांचा वर्गमित्र होता. मिहीरच्या लग्नाला जाण्यासाठी सगळे खूप एक्सायटेड होते. त्या दिवशी संध्याकाळी रुद्र त्याची 4 व्हीलर घेऊन हॉस्टेलवर आला आणि मग ते चौघं मिहीरच्या मॅरेज व्हेन्यूला जायला निघाले. लग्न एका निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या रिसॉर्टमध्ये होतं. चौघं छान एन्जॉय करत गाडीत निघाले होते. गाडीतच त्यांनी बिअर प्यायला सुरुवात केली. गौरवला गाडी चालवायची होती म्हणून तो ड्रिंक करत नव्हता. आता गाडी एका सुमसाम रस्त्यावरून जात होती. तो रस्ता इतका सुमसाम कसा काय आहे याचं त्यांना नवल वाटत होतं. तेव्हा रुद्र त्यांना म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का, या रस्त्यावर एक भयानक अपघात झाला होता एका मुलीचा. तेव्हापासून म्हणे ती मुलगी इथेच आसपास भटकत राहते. तेव्हा सगळेजण त्याच्यावर हसू लागले आणि समीर म्हणाला, रुद्र, तुला जरा जास्तच चढली आहे वाटतं. गाडी सुसाट वेगाने धावतच होती. रस्ता अगदी निर्मनुष्य असल्याने आणि रस्त्यात अडथळा नसल्याने गौरव गाडी निश्चिंत होऊन चालवत होता आणि तितक्यात अचानक एक मुलगी गाडीच्या समोर कुठून तरी आली आणि गौरवने जोरात ब्रेक लावला, पण तेव्हापर्यंत गाडीने त्या मुलीला चिरडून टाकले होते. गाडीत अचानक एकदम शांतता पसरली. सगळेजण खूप घाबरून गेले. सगळ्यांची नशा एका झटक्यात उतरली. रुद्र गाडीच्या खाली उतरायला लागला. तितक्यात गौरव म्हणाला, रुद्र नाही, थांब, खाली उतरू नको. आपण जर यात अडकलो तर आपलं आयुष्य खराब होईल. असंही आता जे कोणी असेल ते काही वाचले नसेल. सगळ्यांना गौरवचं म्हणणं पटलं आणि त्यांनी तिथून पळून जायचं ठरवलं. त्यांनी थोडं पुढे जाऊन गाडीला लागलेलं रक्त साफ करून घेतलं आणि ते पुढे निघाले. मिहीरच्या लग्नस्थळी जेव्हा ते पोचले तेव्हा सकाळ झाली होती. मिहीरच्या भावाने त्यांना त्यांची खोली दाखवली आणि थोडा वेळ आराम करायला सांगितले. सगळेजण अजूनही शांत शांत होते. कोणीही एकमेकांशी बोलत नव्हतं. ते थोडा वेळ तसेच पळून राहिले. थोड्या वेळाने रुद्र म्हणाला, अरे यार, आपण किती वेळ आता असेच पळून राहणार आहोत. आपण इथे लग्न एन्जॉय करायला आलोय. जे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जाऊ. यावर समीर म्हणाला, बरोबर बोलतोय तू रुद्र. चला, आपण पटकन फ्रेश होऊ आणि मिहीरला भेटूया. त्यानंतर सर्वजण तयार होऊन बाहेर आले. कार्यक्रमांना सुरुवात झालीच होती. बाहेरच्या ते खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना झालेल्या प्रकाराचा थोडा विसर पडला. 2 दिवस त्यांनी तिथे मस्त एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी दुपारीच त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले.
यावेळी गौरवने गाडी चालवायला नकार दिला. तो आतून हादरून गेला होता. जाताना त्यांना पुन्हा तो रस्ता लागला. पण यावेळी मात्र दिवसाच्या उजेडात तिथे अनेक गाड्या होत्या. त्यांना ती जागा बघून पुन्हा तो प्रसंग आठवला आणि तसे ते पुन्हा शांत झाले. तिथून थोडं अंतर पुढे गेल्यावर गौरवच्या फोनवर एक SMS आला. गौरवने फोन उघडून मेसेज पाहिला तर त्याचे हात थरथरू लागले. अक्षतने त्याच्याकडे पाहिले आणि फोन हातात घेऊन तो SMS मोठ्याने वाचला. त्यात लिहिले होते की तुम्ही सगळे मरणार आहात. मी माझा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि पहिला नंबर तुझा. हा मेसेज ऐकून बाकी तिघांनाही धक्का बसला, कारण त्या घटनेविषयी त्यांनी इतर कोणालाच काहीही सांगितले नव्हते आणि त्यावेळी आजूबाजूला देखील कोणीच नव्हतं. मग हा मेसेज कोणी केला असावा? भीतीने त्यांचा घसा कोरडा पडला. तितक्यात समीर म्हणाला, खरंच आपल्याला कोणी पाहिले असेल आणि ते पोलिसात गेले तर काय होईल? यावर गौरव त्याला म्हणाला, पण ते जे कोणी असेल त्याला माझा नंबर तरी कुठून मिळाला असेल? मला नाही वाटत हे कुणा माणसाचं काम आहे. यावर अक्षत म्हणाला, नाही रे, असं काही होणार नाही. तुम्ही घाबरू नका. आणि जे काही घडलं त्यात आपली काही चूक नव्हतीच. ती मुलगी अचानक आली यार आपल्या गाडीसमोर. सर्वजण एकमेकांची समजूत काढत होते आणि एकमेकांना धीर देत होते. गाडी हॉस्टेलजवळ येऊन पोचली. तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. रुद्रने त्यांना हॉस्टेलवर सोडले आणि तो गाडी घेऊन घरी निघून गेला. सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू होता, त्या मेसेजबद्दल. समीर, अक्षत आणि गौरव तिघही आपापल्या बेडवर नुसते पडून होते. तिघांनाही झोप लागत नव्हती. रात्रीचे सुमारे 3 वाजले असतील. गौरव अचानक बेडवर उठून बसला. समीर जागीच होता. त्याने गौरवला विचारले, काय रे, काय झालं? यावर गौरव म्हणाला, काही नाही, वॉशरूमला जातोय. तो इतकंच म्हणाला आणि बाहेर गेला. टॉयलेट बाथरूम बाहेर कॉरिडॉरमध्ये शेवटी होते. त्याला जाऊन 10च मिनिटे झाली होती. तितक्यात वॉचमनचा ओरडण्याचा आवाज आला. त्याच्या आरडाओरडा करण्याने हॉस्टेलमधील सर्वजण जागी झाले. समीर आणि अक्षतही बाहेर आले. त्यांनी गॅलरीमधून खाली पाहिले तर खूप गर्दी होती. ते धावतच खाली आले आणि पाहतो तर काय, जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात गौरव होता. त्याने टेरेसवरून खाली उडी टाकल्याचे वॉचमनने सांगितले. अक्षत आणि समीरला खूप मोठा धक्का बसला. जवळजवळ 2 महिने ते या धक्क्यातून सावरले नव्हते. रुद्रचीही जवळपास तीच अवस्था होती. त्यांना असे वाटत होते की त्या मेसेजमुळे गौरवने धास्ती घेतली आणि त्याने स्वतःहून आत्महत्या केली. पण जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यात असे लिहिले होते की गौरवचा मृत्यू त्याच्या उंचावरून खाली पडण्याच्या आधीच अंगातील अनेक नसा फुगून फुटल्याने झाला होता. हे खूप भयानक होतं. गौरवचा मृत्यू ते अजूनही पचवू शकले नव्हते. तितक्यात त्यांना आणखी एक खूप मोठा धक्का बसला. जवळजवळ 6 महिन्यानंतर एक दिवस सकाळी रुद्रला मेसेज आला. त्यात असे लिहिले होते की आता तुझा नंबर आहे, मरायला तयार राहा. तो मेसेज वाचला आणि रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी त्याचे फायनल एक्झाम सुरू होते. तो मेसेज वाचताच तो घाईघाईने कॉलेजला गेला आणि त्याने अक्षत आणि समीरला तो दाखवला. त्या दोघांना सुद्धा मेसेज वाचून भीतीने घाम फुटू लागला. तेव्हा समीर त्याला म्हणाला, रुद्र, आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. आम्ही आजची रात्र तुझ्यासोबत राहू. तुला एकट्याला सोडणार नाही कुठेही. मला असं वाटतं आजचा दिवस आपण पार केला तर आपल्याला काही होणार नाही. त्यावर अक्षतही पुढे म्हणाला, हो रुद्र, आम्ही आहोत तुझ्यासोबत. चल, निश्चिंत मनाने पेपर लिही आणि मग आपण सोबतच घरी जाऊ. समीर आणि अक्षतला वाटत होते की आपण रुद्रला वाचवू, त्याला काही होऊ देणार नाही. पण नियती काही औरच होती. तिघांचे परीक्षेचे ब्लॉक्स वेगवेगळे होते. ते तिघं आपापल्या ब्लॉकमध्ये गेले, पण खरं तर एकाचेही मन थाऱ्यावर नव्हतं. कसं तरी त्यांनी पेपर लिहून दिला. वेळ संपल्याची बेल झाली आणि समीर आणि अक्षत बाहेर आले आणि गेटजवळ ते रुद्रची वाट पाहू लागले.
सगळे विद्यार्थी एक एक करून बाहेर जात होते, पण रुद्र काही त्यांना दिसला नाही. तेव्हा त्याच्या ब्लॉकमधल्या एका मुलाला त्यांनी रुद्रबद्दल विचारले, तर तो म्हणाला, अरे, तो पेपर सुरू झाल्याच्या 15 मिनिटातच बाहेर निघून गेला. खूप विचित्र वागत होता तो. त्याला मुलांनी विचारले तर काहीच उत्तर न देता सरळ निघून गेला. हे शब्द ऐकताच त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि तडक तिथून निघाले. त्यांनी रुद्रला फोन केले, पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. त्यांनी ऑटो रिक्षा पकडली आणि ते रुद्रच्या घरी जायला निघाले. समीर त्याला सारखा फोन लावत होता. त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता, तरीसुद्धा तो तसाच ट्राय करत होता. एक फोन त्याने रुद्रच्या घरीसुद्धा केला, पण कोणी रिसीव केला नाही. तितक्यात अक्षदला रुद्रच्या भावाचा फोन आला आणि त्याने सांगितले की रुद्र हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि पुढे आवंडा गिळत तो म्हणाला की रुद्रला ICUमध्ये ठेवले आहे आणि डॉक्टर म्हणतात की त्याची कंडिशन खूप वाईट आहे. आम्ही त्याला वाचवू शकत नाही. अक्षतने हे सर्व ऐकलं आणि त्याच्या हातातून फोन खाली पडला. त्याने ऑटो रिक्षावाल्याला हॉस्पिटलकडे जायला सांगितले आणि समीरही ते सर्व ऐकून सुन्न झाला. तितक्यात अक्षत घाईघाईने समीरच्या खोलीत आला आणि समीर त्या भूतकाळातील विचारांमधून बाहेर आला आणि अक्षतला समोर बघून त्याला रडू कोसळले. अचानक भेटायला आलेल्या अक्षतला बघून समीरच्या आईला थोडी शंका आली की नक्कीच काहीतरी विशेष घडले आहे आणि ती समीरच्या खोलीत गेली आणि पाहते तर काय, समीर अक्षतला बिलगून रडत होता. आता तर तिची खात्री पटली आणि तिने त्या दोघांना काय घडलं आहे ते विचारलं. आता सत्य लपवून काही उपयोग नव्हता. कदाचित आईला सांगितले तर काहीतरी मार्ग निघेल. म्हणून समीरने आईला सर्व कहाणी सांगायला सुरुवात केली. सोबत अक्षतही एक एक घडलेला प्रसंग सांगू लागला. हे सर्व ऐकत असताना समीरच्या आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती हे भाव एकाच वेळी दाटून आले. शेवटी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली, समीर बाळा, तू आधी का नाही सांगितलं मला हे सगळं? आपण काही ना काही मार्ग काढला असता. अगं आई, आम्हाला काही सुचत नव्हतं काय करावं. आम्ही खूप घाबरलो होतो त्यावेळी. पुढे समीरची आई म्हणाली, बरं असू दे, आता जे झालं त्याला आपण बदलू शकत नाही, पण आता तुम्हा दोघांना वाचवणं खूप आवश्यक आहे. आपण गुरुजींकडे जाऊया लगेच. आपलं नशीब चांगलं, गुरुजी कालच परदेशातून परतलेत. मी त्यांना फोन करून घरी बोलावून घेते. इतके दिवसांपासून जर गुरुजी एकदा तरी घरी आले असते तर त्यांना येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच समजली असती. असे बोलून समीरच्या आईने त्यांच्या गुरूंना फोन लावला आणि तिने फोनवरच सगळं त्यांना सांगून लवकरात लवकर घरी येण्याची विनंती केली. गुरुजीसुद्धा घटनेचं गांभीर्य समजून लगेचच आले. त्यांना घरात पाऊल टाकताच एक निगेटिव्हिटी जाणवली. त्यांनी त्वरित समीरला त्यांच्या समोर आणायला सांगितले. समीरची आई त्याला रूममधून बाहेर घेऊन आली. सोबत अक्षदही आला. समीरने गुरुजींना प्रणाम केला. तसे अक्षदनेही त्याच्याप्रमाणे त्यांना अभिवादन केले. गुरुजींनी समीरच्या हातावर एक धागा बांधला आणि अक्षदच्याही हातावर तसाच सेम धागा बांधला आणि ते म्हणाले, आता समीरच्या जीवाला काहीही धोका नाही. आज त्याचे प्राण वाचले. त्यांच्या तोंडून असे शब्द निघताच समीरच्या आईने सुटकेचा निश्वास टाकला आणि गुरुजींचे आभार मानू लागली. पण गुरुजी पुढे म्हणाले, पण थांबा, धोका अजून टळलेला नाही. हा उपाय काही कायमस्वरूपी नाही. जसा हा धागा या दोघांच्या मनगटावरून उतरेल तसा यांच्या जीवाला धोका आहे. ती आत्मा नेहमीच या संधीची वाट बघत राहील. पुन्हा त्या तिघांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली आणि गुरुजी पुढे म्हणाले, तुमच्या गाडीने जिचा मृत्यू झाला ती काही खरीखुरी व्यक्ती नव्हती. ती एक आत्मा होती. काही वर्षांपूर्वी तिचा ॲक्सिडेंट झाला होता, पण ती जिवंत होती. तिच्या कारला ज्या गाडीने धडक दिली होती ते तिला तिथे तसेच त्या अवस्थेत टाकून सोडून गेले आणि कसलीही मदत न मिळाल्याने अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून दरवर्षी शनी अमावस्येला ती तिथे येते आणि कुणी ना कुणी तिच्या जाळ्यात अडकतं. यावर एक उपाय आपण करू शकतो. आज शनी अमावस्या आहे, म्हणूनच तुला हा मेसेज आला आहे. आजच्या आज तुम्ही
पुन्हा त्या रस्त्याने जा. पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती होईल, पण यावेळी पळून न जाता तिची माफी मागा. यावर सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. गुरुजींनी पुन्हा त्यांना वरच्या स्वरात सांगितले, जा जा, लवकर जा, उशीर करू नका. समीर आणि अक्षत ताबडतोब तयार झाले आणि समीरच्या 4 व्हीलरने ते जायला निघाले. ते दोघं जात असताना समीरच्या आईला खूप काळजी वाटत होती. तेव्हा गुरुजी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, हा धागा त्यांचे कुठल्याही परिस्थितीत संरक्षण करेल. समीर आणि अक्षत निघाले तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. जवळजवळ 3 तास प्रवास केल्यानंतर ते तिथे त्या रस्त्याला पोहोचले. समीर गाडी चालवत होता. दोघंही यातून खूप घाबरले होते, पण गुरुजींच्या धाग्यांकडे पाहिल्यावर त्यांना वेगळीच चमत्कारिक ऊर्जा मिळत होती. समीर ड्राईव्ह करतच होता. जवळजवळ तो एरिया संपत आला होता, पण त्यांच्यासोबत काहीच घडले नव्हते. आता काय करायचं म्हणून त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि तितक्यात एक प्रकाश ज्योत समीरच्या डोळ्यांवर पडला आणि त्याने काचकन डोळे बंद केले. समीरने गाडी थांबवली आणि दोघेही क्षणभर सुन्न झाले. पण दुसऱ्या क्षणी त्यांची नजर धाग्यावर पडली आणि ते दोघं निडर होऊन गाडीच्या खाली उतरले. ते गाडीच्या मागच्या बाजूला आले. तिथून थोड्या अंतरावर एक मुलगी जमिनीवर बसली होती. तिने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची सलवार घातली होती, पण तिच्या कपड्यांवर जागोजागी रक्ताचे डाग होते आणि तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि ती भयानक आवाजात आक्रोश करत होती. तिचा अवतार बघून समीर आणि अक्षत हादरून गेले, पण त्यांनी हिंमत सोडली नाही. ते तिच्या थोडं जवळ गेले आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिची माफी मागू लागले, पण ती पुन्हा एकदा संतापाने ओरडली. त्या आवाजाने त्यांच्या कानठळ्या बसल्या. अक्षत तिला म्हणाला, प्लीज आम्हाला माफ कर. काय करू तुझ्यासाठी? तुला हवी ती मदत आम्ही करतो. अक्षतचे ते वाक्य ऐकून ती शांत झाली आणि म्हणाली, मुक्ती हवी आहे मला, मुक्ती. आजपर्यंत मला कोणी विचारलं नाही, कोणी माझी मदत केली नाही, म्हणून मी त्यांना जिवंत ठेवलं नाही. आज जर तुम्ही पुन्हा तीच चूक केली असती तर तुमचा मृत्यू निश्चित होता. जा जा इथून, माफ केलं मी तुम्हाला. असे बोलून ती तिथून गायब झाली. समीर आणि अक्षत शांतपणे तिथून उठले आणि घराकडे जायला निघाले.